नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, बातमी आहे प्लॅनिंग न करता वय गाठलं 40 जाणून घ्या, अजूनही दरमहा 1 लाख रुपये पेन्शन मिळवण्याची संधी आहे का। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, वेतनधारी वर्गात अनेक जण असे असतात जे वेळेत पेन्शन प्लॅनिंगकडे लक्ष देत नाही। यामागची कारणे वेगवेगळी असू शकतात। आर्थिक जागरूकतेचा अभाव, खर्चावर नियंत्रण नसणे किंवा घरगुती जबाबदाऱ्या प्राधान्यपणे हाताळणे। पण वय जसं 40च्या पुढे जातं तसं निवृत्तीची चिंता सतावत राहते। मात्र एक चांगली गोष्ट म्हणजे जर तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन केलं तर 20 वर्षाची गुंतवणूक सुद्धा तुम्हाला निवृत्तीनंतर मोठी पेन्शन देऊ शकते। नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे NPS ही भारत सरकारची एक विश्वासार्ह गुंतवणूक योजना आहे, जी विशेषतः रिटायरमेंट नंतरच्या पेन्शनसाठी डिझाईन करण्यात आली आहे। या योजनेत गुंतवलेली रक्कम एका ठराविक प्रमाणात इक्विटीमध्येही गुंतवली जाते, त्यामुळे यामध्ये निश्चित रिटर्न मिळतेच असं नाही। तरीही PPF सारख्या पारंपरिक योजनेच्या तुलनेत NPS जास्त रिटर्न देऊ शकतो। मित्रांनो, याआधी NPS मध्ये मिळालेला ऐतिहासिक रिटर्न काय याबद्दल आपण बघूया। यामध्ये मागील काही वर्षात सरासरी 9% ते 12% एवढा वार्षिक परतावा मिळालेला आहे। जास्त वयातही इक्विटीमध्ये गुंतवणुकीचा पर्याय। मित्रांनो, जर एखादी व्यक्ती 35 वर्षाची असेल आणि ती LC 75, LC 50 किंवा LC 25 पर्याय स्वीकारते तर तिला 75% पर्यंत इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येते। ॲक्टिव्ह चॉईसमध्ये हा अनुपात 50 वर्षापर्यंत मिळतो। वय 60च्या आसपास हा अनुपात कमी होतो, पण 35 ते 40 वर्षाच्या दरम्यान NPS मध्ये गुंतवणूक केल्यास संभाव्य उच्च परताव्याचा फायदा घेतला जाऊ शकतो। गुंतवणुकीचा 55% भाग ॲन्युटी प्लॅनमध्ये गेला तर तुम्हाला स्थिर मासिक पेन्शन मिळू शकते। ॲन्युटीमध्ये गुंतवणूक ₹1,61,45,408 रुपये, ॲन्युटी दर 8%, ॲन्युटी दर 8%, मासिक पेन्शन 1,07,636 रुपये, लमसम रक्कम विड्रॉल 1,61,45,407 रुपये। ही योजना वापरल्यास 60 वर्षाच्या वयात निवृत्त झाल्यावर तुमच्याकडे 1,62 कोटीचा फंड जमा होईल आणि दरमहा सुमारे 1 लाख रुपये पेन्शन मिळू शकते। रिटायरमेंट नंतर हे पैसे कसे काढावेत याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, सध्या NPSच्या नियमानुसार तुम्ही संपूर्ण कॉर्पसपैकी 60% रक्कम एकरकमी म्हणजे लमसम स्वरूपात काढू शकता आणि उर्वरित 40% ॲन्युटीमध्ये गुंतवावी लागते। परंतु जर तुमचा एकूण कॉर्पस 5 लाखापर्यंत असेल तर तुम्ही पूर्ण रक्कम कोणतीही ॲन्युटी खरेदी न करता काढू शकता। विशेष बाब म्हणजे या रकमेवर कोणताही टॅक्स लागणार नाही। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।